नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नुकतीच दिवाळी संपलेली आहे. एव्हाना फराळही संपण्याची वेळ झालेली आहे. मात्र राजकीय दिवाळी अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय. कारण राजकीय क्षेत्रामध्ये बॉम्ब फोडण्यासंदर्भातले आणि फटाके वाजवण्यासंदर्भातली अनेक वक्तव्ये आपण रोज पाहतोय. सध्या राज्यात कोणती मोठी बातमी असेल तर ती आहे फुसका बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची. होय, तुम्ही बरोबर ओळखलेलं. नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नेमके आरोप प्रत्यारोप काय आहेत त्यावरच आजच्या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात चर्चा रंगणार आहे. मात्र त्याआधी पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. त्यानंतर मान्यवरांबरोबर सखोल चर्चा. तस्वीर तो ऐसी है कि एक दूसरे को तुम शैतान हो, तुम शैतान. नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडतो. दिवाळी संपली तरीही राज्यात राजकीय दिवाळी. आरोप प्रत्यारोपांचे फुटतायत फटाके. फडणवीसांनी फटाका ठेवला, आता मलिक वाद पेटवणार. मुंबई ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्या आरोपावरून दिवाळीनंतर बॉम्ब फुटणार असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलेला होता. नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडतो. त्यानुसार अखेर फडणवीसांनी आज बॉम्ब फोडला. मुंबईत 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. त्यावर मलिकांनीही पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलंय. या रजिस्ट्रीच्या कॉपीमध्ये स्पष्टपणे LBS रोडवरची ही जागा जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. काही काळ, छोटा काळ, स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत. जो कुछ है सारे दस्तावेज रजिस्ट्री ऑफिस में है. कंपनी का जो भी डिपार्टमेंट है वहां पे सारे कागजात हैं. जो पैसे का लेन देन हुआ उसकी स्टैम्प ड्यूटी हमने भरी है. ये कह देना कि 20 रुपया फुट में लिया, हमें लगता है झूठ बोलो तो जरा ढंग से बोलो. हमें लगता है झूठ बोलकर नवाब मलिक जो पिछले 7 साल से आपसे लड़ रहा था, पहली बार आपने इस तरह का आरोप लगाया, सरासर बेबुनियाद है. देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. मात्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन होतं, याचा खुलासा मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बनाए हुए थे, किस तरह से एक अंडरवर्ल्ड का सरगना जो विदेश में बैठकर इस शहर से उगाही करता था, वो सरगना किसके लिए काम करता था, वो अधिकारी किसका खास था. और मैं आपको बोलना चाहता हूं कि आज जो मैंने कहा है वो सारी बातें सामने हैं. लेकिन कल सुबह 10 बजे तक का इंतजार कीजिए. बम तो फूटा नहीं, लेकिन हाइड्रोजन बम कल सुबह 10 बजे गिरेगा. कुर्ल्यातील प्राईम लोकेशनची जमिनीची कवडीमोल दरात खरेदी केल्याचाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यावर कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून कवडीमोल किमतीत जमीन विकत घेतलेली नसल्याचं स्पष्टीकरणही मलिकांनी दिलंय. फोनिक्स मार्केट सिटी कुर्ला याची जमीन 2005 सालीच विकली गेली आणि त्याच्यावर भरपूर रिझर्वेशन्स आहे. ती 2050 रुपये स्क्वेअर फुटाने विकली गेलेली आहे आणि सॉलिडसनी या 2 अंडरवर्ल्डच्या लोकांकडनं ही जमीन जी घेतली आहे ती 20 रुपये चौरस फुटाने घेतली आहे. 25 रुपये चौरस फुटाने घेतली आहे. 25 रुपीज पर स्क्वेअर फूट. सरदार खान याचे वडील त्या ठिकाणी वॉचमॅन होते. हा स्वतः वॉचमॅन होता. त्यांनी त्या जागेवर स्वतःचा 7 बारेवर नाम चढून घेतला होता. ते सरेंडर करण्यासाठी त्यांना पैसे देऊन
300 मीटर आम्ही सरेंडर करून घेतलेलं आहे. फडणवीसांनी जे आरोप केले त्यानुसार जमिनीचा व्यवहार कसा झाला त्यावर एक नजर टाकूया. कि 20 रुपया फुट में लिया, हमें लगता है झूठ बोलो तो जरा ढंग से बोलो. हमें लगता है झूठ बोलकर नवाब मलिक जो पिछले 7 साल से आपसे लड़ रहा था, पहली बार आपने इस तरह का आरोप लगाया, सरासर बेबुनियाद है. देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. मात्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन होतं याचा खुलासा मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. फोनिक्स मार्केट सिटी कुर्ला याची जमीन 2005 सालीच विकली गेली आणि त्याच्यावर भरपूर रिझर्वेशन्स आहे. ती 2050 रुपये स्क्वेअर फुटाने विकली गेलेली आहे आणि सॉलिडसनी या 2 अंडरवर्ल्डच्या लोकांकडनं ही जमीन जी घेतली आहे ती 20 रुपये चौरस फुटाने घेतली आहे. 25 रुपये चौरस फुटाने घेतली आहे. 25 रुपीज पर स्क्वेअर फुट. सरदार खान याचे वडील त्या ठिकाणी वॉचमॅन होते. हा स्वतः वॉचमॅन होता. त्यांनी त्या जागेवर स्वतःचा 7/12 नाम चढून घेतला होता. ते सरेंडर करण्यासाठी त्यांना पैसे देऊन 300 मीटर आम्ही सरेंडर करून घेतलेले आहे. कुर्ल्यातील प्राईम लोकेशनची जमिनीची कवडीमोल दरात खरेदी केल्याचाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यावर कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून कवडीमोल किमतीत जमीन विकत घेतलेली नसल्याचं स्पष्टीकरणही मलिकांनी दिलंय. किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बनाए हुए थे, किस तरह से एक अंडरवर्ल्ड का सरगना जो विदेश में बैठकर इस शहर से उगाही करता था, वो सरगना किसके लिए काम करता था, वो अधिकारी किसका खास था. और मैं आपको बोलना चाहता हूं कि आज जो मैंने कहा है वो सारी बातें सामने हैं, लेकिन कल सुबह 10 बजे तक का इंतजार कीजिए. बम तो फूटा नहीं, लेकिन हाइड्रोजन बम कल सुबह 10 बजे गिरे. फडणवीसांनी जे आरोप केले त्यानुसार जमिनीचा व्यवहार कसा झाला त्यावर एक नजर टाकूया. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे भाजपचे प्रवक्ता गणेश हाके, निवृत्त ACP धनराज वंजारी, राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ता महेश चव्हाण यावेळेला आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. अर्थात सुरुवात आजची जी आहे ती गणेश हाकेजी मी आपल्यापासून करतो. गणेश हाकेजी, राजकारणी मंडळी, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, सत्ता त्यांच्या हाती सोपवण्याचं काम ही जनता करत असते. मात्र ही राज्यातली राजकीय दिवाळी कधी संपणार आहे? ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, जिथून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली, आता तर पक्षच एकमेकांशी भांडताय आणि 2 वरिष्ठ नेते ज्यावेळेला एकमेकांवरती बॉम्ब फोडण्याच्या गोष्टी करतात किंवा तशा प्रकारची वक्तव्य करतात, त्यावेळेला जनतेमध्ये काय मेसेज जातोय याचा राजकारणी मंडळी थोडा तरी विचार करणार आहेत का? आणखी किती बॉम्ब फोडायचे बाकी आहेत? गणेशजी. नाही विशालजी, आपण चर्चा मला असं वाटतं की तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेऊ नका. ही आम्ही जी काही त्या पद्धतीनं आज माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जी नवाब मलिक यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते कुठल्याही राजकीय सुडापोटी नाही. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की नवाब मलिक यांनी माझं आणि त्यांचं काही धुराबंधाऱ्याचं भांडण नाही. आमचं त्यांचं भांडण असण्याचा प्रश्न नाही. राष्ट्रवादीशी आमचा काही या संदर्भामधला विषय नाही. परंतु ज्या पद्धतीचा हा व्यवहार झालेला आहे आणि या व्यवहारामधून स्पष्टपणे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डच्या लोकांशी संबंध आहेत हे स्पष्ट होत आहे. त्याचे सगळे डॉक्युमेंट्स, त्याचे एव्हिडन्स, त्याचे पेपर, रजिस्ट्रीचे पेपर्स, ह्या सगळ्या गोष्टी मला सांगतो इतक्या स्पष्टपणे स्वच्छपणे त्याच्या समोर आहेत. आणि याच्यावरून नवाब मलिक यांचे या अंडरवर्ल्डची जे संबंधित लोक आहेत, ज्यांना जन्मठेप झालेली आहे, जे मोहम्मद सलीम इशाक पटेल आहे, जो हसीना पार्करचा तो म्हणजे खरं म्हणजे तो ड्रायव्हर होता, बॉडीगार्ड होता, फ्रंटमन होता, या सगळ्या लोकांची त्यांच्या रजिस्ट्रीमध्ये नाव आहेत. त्यांच्याकडून ही रजिस्ट्री झालेली आहे. मला सांगतो की 2 गोष्टी याच्यामध्ये फार आणखी बरं की गोवावाला यांना अशा पद्धतीची पॉवर, अनरिक्युएबल पॉवर ऑफ अटर्नी का दिली याचा सुद्धा खरं म्हणजे शोध घेण्याची आवश्यकता आहे. ही या मागं अंडरवर्ल्डचा कसा संबंध आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि हे लोक कशा अंडरवर्ल्डशी संबंधित हे तर सिद्ध झालेलं आहे.
म्हणजे सरदार शाह हा वली खान आहे तो तर आता म्हणजे जन्मठेपमध्येच आहे तो तर म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टीवरती तो त्या बॉम्बस्फोटामध्ये किती तो सक्रिय होता कसा होता त्याच्या सगळ्या एव्हिडन्स वरून सुप्रीम कोर्टाने त्याला म्हणजे त्याला शिक्षा ठोठावली आणि तो आता तो जेलमध्ये आहे तो जन्मठेपीची शिक्षा भोगतोय म्हणजे अशा माणसांच्याकडून जेव्हा मला सांगा की एखादी प्रॉपर्टी खरेदी केली जाते तेव्हा मला सांगा इतके काही नवाब मलिक किंवा त्यांची जी काही कंपनी संबंधित आहे ते काही खान कोण आहे हा मोहम्मद सलीम इशाक पटेल कोण आहे हे आज अगदी लहान मूल बोलावं तसं नवाब मलिक म्हणतायत की ते मला माहिती नव्हतं ते कोण आहे त्यांचा काय धंदा मला माहिती नव्हता. अरे एवढी मोठी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करतात तर त्या लोकांची काय पार्श्वभूमी आहे त्यांचं काय त्याची हिस्ट्री काय आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे हे तुम्ही न बघता त्या एखाद्या माणसाकडून त्यांच्याकडनं एवढी मोठी प्रॉपर्टी खरेदी केली. मला सांगतो की हे दादांचा ज्या पद्धतीने आज नवाब मलिक समर्थन करतायत ते अत्यंत खोटारडेपणाचं आहे. त्यांना हे पूर्णपणे आणि कागदापत्राशी सांगितले त्यांनी उही सांगतात की माझा त्याचा संबंध नाही इथे घेतली जमीन. अरे मला एक गोष्ट सांगतो की तिथं ज्या पद्धतीचं अतिक्रमण केलं होतं 3000 स्क्वेअर मीटरच्या वरती ज्या सरदार वली खान यांनी मला सांगा त्याच्या वडील वॉचमॅन होता हा वॉचमॅन होता त्यांनी अतिक्रमण कसं केलं अतिक्रमण केलेली जमीन तुम्ही कशी विकत घेतली कुठल्या आधारानं याला मला सांगा परत यांनी या त्याच्याकडे तो पावरा पटरीने का देणं त्यांनी केला तो त्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते का नाही यांना का पुढे केलं या सगळ्या गोष्टीचा खरं शोध घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे अशा पद्धतीचं अंडरवर्ल्डचे लोक अशा पद्धतीच्या प्रॉपर्टी फाडत करायचे. योग्य त्या यंत्रणा या संदर्भातला जो आहे ते पुरावे सादर केल्यानंतर खुलासा करतीलही सत्य कधी समोर येतं याला आता किती वेळ जातो ते पाहणं महत्वाचं आहे. महेश चव्हाण यांच्याकडे जातो. महेशजी आजच्या पत्रकार परिषदेमधून देवेंद्रजींनी जे थेटपणे आरोप केले आणि जे पुरावे सादर केले त्यानंतर आता नवाब मलिक नेमकं काय करणार आहे. ज्या प्रकारची प्रतिमा आजपर्यंत आपल्या नेते मंडळींची आपल्या सगळ्यांसमोर होती ती कुठल्या थराला जाते याचा थोडा विचार होणार आहे का. आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीसाठी हा बॉम्ब होता का हा बॉम्ब फुटला का आणि याचे परिणाम थेटपणे शरद पवारांपर्यंत देखील गेलेले आहेत का कारण त्यांच्याकडे हे पुरावे सादर करणार असल्याचं देवेंद्रजींनी आधीच सांगितलेलं आहे. महेश चव्हाण हे बघा आता आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी. आजच पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी जे काही आरोप केले आता गणेश आखे जे काय म्हणतायत तर त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते 300 मीटर जागेवर ज्या व्यक्तींनी जे सरदार वली खान असतील किंवा त्यांचे वडील असतील यांनी अतिक्रमण केलं असं गणेश आखेजींचं म्हणणं. पण आज नवाब मलिक साहेबांनी जे सांगितलं की ही प्रॉपर्टी गोवावाला कंपाऊंड नावाची प्रॉपर्टी वेगळ्या मालकीणीची होती त्या मालकीणीने इच्छा व्यक्त केली की नवाब मलिक साहेबांनी याची मालकी घ्यावी आणि रीतसर रजिस्ट्रीमध्ये जसं आता गणेश आखे वगैरे सांगतायत रीतसर त्याच्यावर रजिस्ट्रेशन चार्जेस भरून स्टॅम्प ड्युटी भरून जे काय असेल तो व्यवहार झालेला आहे आणि तो गोवावाला कंपाऊंडच्या मालकीणीकडून घेतलेला आहे. आता हे जे बोलायचा प्रयत्न करतायत की सलीम पटेल पॉवर ऑफ अटर्नी आता सलीम पटेल यांना जी पॉवर ऑफ अटर्नी दिली होती ती काही नवाब मलिकजींनी दिली नव्हती ती आधीची जी मालकीण होती त्यांनी दिलेली होती आणि म्हणून त्यांचं नाव मध्ये आहे. आता याचा अर्थ हा होत नाही की ती प्रॉपर्टी त्या सरदार वली खानची होती किंवा त्या सलीम पटेलची होती. आता सरदार वली खान किंवा त्यांचे जे काही वडील होते ते तिथे वॉचमन होते त्यांनी त्या प्रॉपर्टीवर 300 मीटर जागेवर स्वतःचं नाव 7/12 मध्ये चढवलं होतं. आता 7/12 म्हणजे काय नवाब मलिक यांच्या घरचा असतो का 7/12 सरकारचा असतो. सरकारी दप्तरामध्ये जे काय असेल त्या 7/12 मध्ये त्यांची नोंद होती आणि जेव्हा रितसर हा व्यवहार करायचा होता त्यावेळेला मग 7/12 वर ज्यांचं नाव असेल त्यांची दखल घेणं सरकारला आणि नवाब मलिक किंवा महेशजी आपलं म्हणणं आहे की रीतसर हा सगळा व्यवहार पार पडलेला आहे. गणेश आखेजी मात्र ज्या प्रकारची आकडेवारी दाखवण्यात आलेली आहे जितक्या किमतीचा असलेला भूखंड आहे त्यातही हेराफेरी असल्याचा थेटपणे आरोप केलेला आहे आणि तशा प्रकारची आकडेवारी आजच्या पत्रकार परिषदेत आपल्याकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. गैरव्यवहार होतात मात्र जे सर्वसामान्यांना जमत नाही ते फक्त राजकारण्यांना जमतं का गणेशजी. निश्चितपणे असंच म्हणायला पाहिजे. हा संपूर्ण व्यवहार जर पाहिल्यानंतर आपल्याला असं स्पष्ट दिसतंय की ही कम्प्लिटली हेराफेरी आहे. मुळात मला सांगतो की रेडिएक्टरच्या रेट प्रमाणे ज्या जमिनीची किंमत मला सांगा की इतकी 300 कोटीपर्यंत होते ती जमीन तुम्ही 30 लाखाला विकत घेता त्यातलेही तुम्ही परत मला सांगे अर्धे पैसे देता आणि 5 लाख अर्धे पैसे नंतर देऊन सांगता. त्या 15 लाखाच्या संदर्भात फक्त एक रिसीट त्याच्यामध्ये आहे. बाकी 10 लाख जे त्यांना द्यायचे त्याच्यातले 5 लाख दिले 5 लाखाची नंतर पैसे देऊ असं म्हणून म्हणजे खऱ्या अर्थानं जे आज देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केलेले आहेत ती जमीन ज्या स्क्वेअर फुटाने घेतलेली म्हटलेलं आहे ते खरं आहे.
की मला सांगा जी प्राईम लोकेशन LBS मार्गावरची ती जमीन आहे तिथं खरं म्हणजे जिथं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई सारख्या एका हार्ट ऑफ सिटी मधली ती जमीन आहे ज्या मोठ्याच्या ठिकाणी आज आपण ते पाहायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल ती जमीन इतक्या स्वस्तामध्ये मला समजून मिळूच कशी शकते, विकणारा विकू कसा शकतो, हे सगळं मला सांगतं की म्हणजे काल्पनिक म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे आपलं हे. आणि याच्यावरून प्रथमदर्शनी नव्हे तर याच्यामध्ये ठामपणे असं सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे गैरव्यवहार आहे, घोटाळा आहे आणि ज्या पद्धतीची जमीन त्यांनी खरेदी केली नमा मलिकांनी. नक्कीच गणेशजी, संशयाला वाव आहे एवढं तर मान्य करावंच लागेल. करावी अशा पद्धतीची तो व्यवहार झालेला आहे आणि तो रजिस्ट्री आहे त्याची. नवाब मलिकांनी काहीही जरी सांगितलं की माझ्यावरती खोटे आरोप आहेत, अरे कागद खोटे सांगतात का तुम्ही? बरं, संशयाला वाव आहे. तुम्ही आपले पुरावे देखील सादर केलेले आहेत. निवृत्त ACP धनराज वंजारी यांच्याकडे मी यावेळेला येतो. धनराज वंजारी जी, जर संपूर्ण प्रकरण पाहायला गेलं तर याची सुरुवात कुठून झाली? ती म्हणजे आर्यन खान असेल, NCB असेल, CBI असेल, विविध प्रकारच्या यंत्रणा असतील आणि इथून सुरू झालेला हा वाद आता दोन पक्षांच्या समोरासमोर वाद होताना दिसतोय. दोन प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्ये असलेला हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय. राज्याच्या जनतेनं फक्त एवढंच पाहायचं शिल्लक राहिलेलं होतं का? आजपर्यंत एकमेकांबरोबर सत्तेत असताना किंवा विरोधी बाकांवरती असताना एकमेकांबरोबर असलेले हे नेते मंडळी ज्या प्रकारचे आरोप करताय, कुणाची प्रतिमा मलिन होतीये? राजकारण्यांची की त्या पक्षांची फक्त, की संपूर्ण राजकारणी मंडळींची? धनराज वंजारी, त्यांना लाज लज्जा काही राहिलेली नाहीये. खऱ्या अर्थाने तू जेव्हा म्हटलं की याची सुरुवात कुठून झाली, तर याची सुरुवात झाली जेव्हा सचिन वझेच्या अँटेलिया एक्सप्लोजिव्ह तपासामध्ये त्याच्या गाडीमध्ये नोटा मोजण्याची मशीन मिळाली आणि तिथून ही सुरुवात झाली. तिथून मग परमबीर सिंगाचे एलिगेशन आणि देशमुखांची गच्छंती, त्यानंतर आता ते कस्टडीमध्ये ईडीचं, हे सगळं प्रकरण आपण एकंदर बघितलं. आणि आता आर्यन खानच्या प्रकरणाने जे याच्यामध्ये नवीन वाद निर्माण केला, त्याच्यातून आपल्याला राष्ट्रवादी आणि BJP याच्यामध्ये जुंपलेली दिसते, एक दुसऱ्याचे उपटे काढायचे. मला एक आश्चर्य वाटतं की जेव्हा आपण मुख्यमंत्री असता, गृहमंत्री असता, जेव्हा आपण सध्याच्या गव्हर्नमेंटमध्ये मंत्री असता मलिक साहेब, तेव्हा कमीत कमी कायद्याची बूज किंवा संविधानिक काय प्रघात आहे त्याचा अभ्यास असला पाहिजे. जर तुम्हाला असं खरंच वाटतंय की ही जमीन रेडी विकण्यापेक्षा कमी दराने घेतलेली आहे, तर हू इज द ऑथॉरिटी टू हुम दे शुड गो अँड अप्लाय? न्यायालय, तपासी यंत्रणा, केंद्रीय तपासी यंत्रणा, राज्य सरकारचं CID खातं, इकडे काही गोष्टी आहेत की नाही? ह्या सगळ्या हायजॅक करून तुम्ही उठसूट ह्या सगळ्याचा ताबा घेतल्यासारखे आणि सगळ्या संविधानिक यंत्रणा काही कामाच्या नाही. आमचंच गुप्तचर, व्यक्तिगत प्रायव्हेट गुप्तचर हे कसं महत्वाचं आहे आणि आमच्याकडे हे मिळालेलं, ते नवाब मलिक सुद्धा त्याच आविर्भावामध्ये असतात. आज फडणवीस पण त्याच आविर्भावामध्ये होती की हाँ मुझे पता है, मैं बाद में देने वालों, मैं बाद में बोलने वालों, एक फुसकी म्हणतो, एक बॉम्ब म्हणतो, एक हायड्रोजन बॉम्ब म्हणतो. महाराष्ट्रातल्या तरुणांना आमचे आताचे हयात असलेले राजकारणी काय संदेश देतात याच्यातून? ते एक महत्वाचा संदेश देत आहे की वाम मार्गाला जायचं म्हणजे राजकारण होतं. राजकारणी हे सगळे एका वस्त्राने भादरलेले वाममार्गी असतात, चुकीच्या पद्धतीने करतात. आता जसं चॅनलवर बोललं गेलं, तूच मला वाटतं वाक्य बोलला विशाल, की राजकारण जे सर्वसाधारण माणसाला जमत नाही ते राजकारण्यांना कसं जमतं? राजकारण्यांना जमतं म्हणजे हाती पावर असते. फडणवीस साहेब, तुमच्याकडे मुख्यमंत्री पद होतं 5 वर्ष, 93चा बॉम्बस्फोट झाला, तुम्ही गृहमंत्री होता, थोडासा तरी अभ्यास केला असता 93च्या बॉम्बस्फोटामध्ये हे सगळं उत्खनन करून काढलं असतं आणि मग तुमच्या CID खात्यामार्फत तसे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर चौकशी बसवली असती तर काहीतरी वेगळं वाटलं असतं. आज केवळ राजकारणासाठी मी चांगला आणि तो वाईट हे दाखवण्याची अहमहिका लागलेली आहे. याचा एक नैतिक दृष्टिकोनातून दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी विचार करावा की आम्ही याच्यातून काय साधत आहोत. आम्ही घटना मानत नाही, आम्ही संविधान फाट्यावर मारलेलं आहे, सगळ्या संविधानिक यंत्रणांना आम्ही जुमानत नाही, न्यायालयाला आम्ही जुमानत नाही, आम्ही कुठेच जात नाही, आम्ही फक्त मीडियाकडे जातो. एक काळ होता, तुला आठवत असेल, एक काळ होता की ही लोक न्यायालयामध्ये जायची, तपास यंत्रणाकडे जायची आणि मीडिया यांच्या मागे मागे धावायचा.
तर तुम्ही काय ऍप्लिकेशन दिलं, तर तुम्ही काय केलं. आता परिस्थिती उलटी झाली. हे मीडियाच्या मागे धावतात आहे. मीडिया आपल्या जागी बसलेला आहे. हे रोजचे पत्रकार परिषदा आणि रोजचे यांचे कॉन्फरन्सेस ना रोजचं काय चालवलंय तुम्ही. जनता एवढी भोळी आहे, जनतेला माहित नाही. आता उद्या तो सांगेल त्याचे अंडरवर्ल्डचे संबंध होते आणि काय सांगितलंय शरद पवार साहेबांना आम्ही डॉक्युमेंट काय तीर मारणार. शरद पवार साहेबांना शरद पवार साहेब एक राष्ट्रीय पक्षाचे सर्वात प्रमुख नेते आहे, महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहे. अहो पण ते गुन्हेगारांचं काय करतील, या गँगस्टरचं काय करतील जेव्हा त्यांच्या विमानातून गँगस्टर आलेले आहे. बरोबर. हा इतिहास तुम्हाला माहित आहे. धनराज वंजारी सर, कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही. बरोबर, नेमकं कुणाला मूर्ख बनवलं जात आहे आणि त्यापेक्षा पुढे जाऊन गडे मुर्दे उखाडकर अब क्या होगा. जर एकमेकांबद्दल इतकं सगळं माहिती होतं तर मग ही गरं उकण्यासाठी हीच वेळ का निवडण्यात आली. एका बाजूला वाझेंचं प्रकरण, त्याचं पुढे काय झालं हे अद्यापपर्यंत समोर झालेलं नाहीये. त्याचबरोबर दिशा सालियन असेल किंवा यापूर्वी झालेली सुशांत सिंगची आत्महत्या होती की हत्या होती याचा खुलासा होत नाही. आर्यनला अटक केल्यानंतर ज्यावेळेला अधिकारी तपास करत असतात त्यावेळेला मात्र परत राज्य आणि केंद्र एकमेकांसमोर येतं. राज्यातलेच दोन प्रतिष्ठित नेते ज्यावेळेला एकमेकांवरती बॉम्ब फोडण्याच्या किंवा तशा प्रकारे एकमेकांना धमक्या देतात त्यावेळेला नेमका कुठल्या प्रकारचा मेसेज जातो, यातून खरोखर सत्य समोर येणार आहे का हे जाणून घेणार आहोत. राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांच्याकडून एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर लोकशाही विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्याचे राज्यात आपण चित्र बघतोय त्यानुसार फुसका की हायड्रोजन बॉम्ब यावरून चर्चा झडताना दिसत आहेत. राजकीय मंडळी एकमेकांना अशा प्रकारचा जो आहे तो इशारा देताना दिसून येत आहे. बॉम्ब कोण फोडणार आणि हा बॉम्ब फुटल्यानंतर मात्र या राजकारणी मंडळींचं, या पक्षांचं नेमकं काय करायचं याचा निर्णय तर जनताच या पुढच्या काळामध्ये घेताना दिसणार. मात्र याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ता महेश चव्हाण आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ता गणेश हाके आहेत, निवृत्त एसीपी धनराज वंजारी आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय चोरमारेजी, मी आपल्याकडे येतो. अनेक केसेस आपण आजपर्यंत पाहिल्या, मात्र त्याच्यातून काय निष्पन्न झालं हा खरं तर संशोधनाचा विषय. एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असताना त्याची निवडण्यात आलेली वेळ ही स्पेसिफिक का असते. जर आपले राजकारणी मंडळी अशा प्रकारे थेट अंडरवर्ल्डशी कनेक्टेड असतील तर मग यापूर्वीच एकमेकांबद्दलचे आरोप प्रत्यारोप का समोर येताना दिसून येत नाही. कोणत्या वेळेची वाट राजकारणी मंडळींकडून पाहिली जात असते, मग अशा प्रकारे बॉम्ब फोडण्याच्या गोष्टी केल्या जातात. विजयजी. विशाल, खरं तर ही जे काही सुरू आहे ती राजकीय चिकनतेत सुरू आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. हो, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केलेले आरोप आणि नवाब मलिक यांनी त्यांना दिलेलं प्रत्युत्तर हे आपल्या समोर आहे. पण अर्थात त्यातलं खरं कोण आहे, त्यातलं बरोबर कोण आहे हे ठरवण्याची कॉम्पिटंट अथॉरिटी आपण इथं जे टीव्हीच्या चर्चेमध्ये पॅनलवर बसलोय हे लोक आपण त्याची कॉम्पिटंट अथॉरिटी नाही. आपण कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे काय या निर्णयात किंवा या चर्चेत आपण आता पडू नये असं मला वाटतं. कारण फडणवीस ज्याप्रमाणे म्हटले ते केंद्रीय तपास यंत्रणांच्याकडे देणार आहेत तर त्या तपास यंत्रणांनी तपास करावा. आणि नवाब मलिकांनी म्हटले तुम्ही कुठल्याही तपास यंत्रणेने द्या, त्यातून काय असेल ते समोर येईल. मला वाटतं त्यामुळे आपण हे जे आजचे स्पेसिफिक आरोप आहेत, आरोप प्रत्यारोप, त्या संदर्भात मला वाटतं फार काही बोलण्यासारखं नाही. पण मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं प्रकरण भारतीय जनता पक्षानं आपल्या अंगावर ओढवून घेतलेलं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला लागतं. त्याचं कारण असं की एनसीबीच्या संदर्भात 2 ऑक्टोबरला आर्यन खानला एनसीबीनं पकडल्यानंतर त्यानंतरच्या काळात 4 दिवसानंतर नवाब मलिक यांनी त्यानंतर मनीष भानुशाली आणि किरण गोसावीच्या संदर्भात काही आरोप केले आणि त्यानंतर एकूण दररोज आपण साधारण 1 महिना पूर्ण झाला नवाब मलिकांचं हे आरोपांचं सत्र सातत्यानं सुरू आहे. यात भारतीय जनता पक्षानं चोंबडेपणा करण्याचं काही कारण नव्हतं.
एनसीबी ही काही संघ परिवारातली कुठली शाखा नाही की एनसीबीवर आरोप केले म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याच्या समर्थनासाठी पुढे यावं. कारण नवाब मलिक एका यंत्रणेच्या झुंडशाहीच्या विरोधात लढत होते. आता योगायोगानं त्यात मनीष भानुशाली हा ग्रस्त भाजपशी संबंधित होता. त्यानंतर भाजपशी संबंध असला मोहित कंबोजी त्यात आला. अर्थात पुन्हा ह्या दोन माणसांशी संबंधित हा प्रश्न होता. त्या माणसांनी त्यांची बाजू लढायला पाहिजे होती. पण दरेकरांच्या पासून भातकळकरांच्या पर्यंत हे सगळे म्हणजे आपण अंमली पदार्थ हटवण्याच्या लढाईतले शिलेदार आहोत आणि नवाब मलिक हे अंमली पदार्थाचे तस्कर आहेत अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून या एकूण प्रकरणात एक म्हणजे अंमली पदार्थाच्या संदर्भातले विपरीत चित्र निर्माण करत होते आणि त्याला हिंदू मुस्लिम असं संघर्षाचं किंवा एकूण हिंदू मुस्लिम वादाचं स्वरूप देण्याचा एक प्रयत्न करत होते. हे सगळं घडल्यामुळं मला वाटतं इथं नवाब मलिक या प्रकरणामध्ये जयदीप राणाचं प्रकरण घेऊन आले आहे. म्हणजे इथं थेट आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचा संबंध कुठं आला, जिथं जयदीप राणा हा जे अमृता फडणवीस यांनी रिव्हर अँथम केलेलं होतं त्या रिव्हर अँथमचा जो फायनान्शियल हेड होता त्या प्रकल्पाचा तो जयदीप राणा त्याच्याशी संबंध त्याच्याशी असलेले फडणवीसांचे संबंध त्याच्या सोबतची छायाचित्र आणि सध्या असलेली तो अटकेत आहे. या सगळ्या प्रकरणामुळे मला वाटतं थेट इथं देवेंद्र फडणवीस आले. पण खरं तर नवाब मलिकांच्या लढाईत सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षानं अनावश्यक इथं मध्ये मध्ये बोलण्याचे प्रयत्न केले नसतं तर हे आलं नसतं. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आणि आता तर ही लढाई पूर्ण राजकीय बनलेली आहे. मला वाटतं हे दुर्दैवी अशासाठी आहे की नवाब मलिक यांनी एका महत्वाच्या विषयासंदर्भातली लढाई सुरू केली होती. केंद्रीय यंत्रणा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कशा रीतीनं लोकांचा छळ करते. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं रिया चक्रवर्ती पासून दीपिका पदुकोण पासून अनेक बॉलिवूडच्या कलाकारांना त्यांनी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी द्यायला लावली होती. त्याचं सगळं ते काय एकूण त्यांचा म्हणजे छळच मानला होता असं म्हणता येतं. म्हणजे हे सगळं नवाब मलिकांनी या आर्यन खानच्या प्रकरणाच्या निमित्तानं समोर आणलेलं होतं. किरण गोसावी असेल, फ्लेजर पटेल असेल, मनीष भानुशाली असेल, हे जे पंच म्हणजे या पंचांची संशयास्पद भूमिका आणि एनसीबी सारख्या अत्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रतिष्ठित असलेल्या यंत्रणेतला एक अधिकारी अशा फ्रॉड लोकांना घेऊन इथं काही मुंबईत बॉलिवूडमध्ये काही समांतर यंत्रणा चालवायचा प्रयत्न करतो. या संदर्भातल्या महत्वाच्या गोष्टी नवाब मलिकांनी पुढे आणलेल्या होत्या आणि हे सगळं असताना त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आणि त्यामुळे मला वाटतं आता ही एका व्यापक पटावरची राजकीय लढाई झालेली आहे. ही दोन पक्षांच्या मधले म्हणजे सुरुवातीला म्हणत होते ही केंद्र आणि राज्यांच्यातली लढाई, पण मला वाटतं तसं सुरुवातीला नव्हतं. हे एनसीबी आणि विशेषतः समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधातला संघर्ष होता. आता तो संघर्ष मला वाटतं नवाब मलिक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात गेलेला आहे. अर्थात भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीचं सरकार यांच्यात हा संघर्ष यांच्यापर्यंत हा संघर्ष गेला. बरोबर, राजकीय रंग या प्रकरणाला चढवण्यात आल्याचं आपलं म्हणणं आहे. गणेश शाखेनं मला पुढचा प्रश्न खरं तर करायचा. गणेश शाखेची भाजप उगाच या प्रकरणामध्ये आलेली आहे का? सगळं हे आपण आपल्या अंगावरती ओढून घेतलेलं आहे का? आणि ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांनी आजपर्यंत आरोप केले, मग ते अमृताजींचे फोटो असतील किंवा देवेंद्रजी यांचे फोटो असतील, खऱ्या अर्थानं यांना बॉम्ब म्हणून पाहायचं? नाही, कसं विशालजी दोन गोष्टी आहेत. आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून जर आमच्या बाबतीत तुम्ही जर आम्ही ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की आम्ही याच्यात ओढून घेतलेलं आहे आणि त्याच्यात एंट्री केलेली आहे, बघा चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहणं आणि जो अधिकारी मग कोणी असेल जर तो समजा जर तो जर आपल्या जर अधिकाराचा गैरवापर करत असेल किंवा वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावरती दिलेली काही त्याचे कर्तव्य पार पाडत नसेल तर त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी उभं राहतं. आणि मला सांगतो की आजचा जो विषय आहे आता आपला ज्या पद्धतीचा विषय तो त्या कुठल्याही प्रकरणाशी आपण कृपा करून विशाल पाटीलजी जोडू नका. माझं म्हणणं की ते आयरन प्रकरण वेगळं आहे, ते तुमचा तो आपला वानखेडे वेगळा संदर्भ वेगळा आहे. आजचे जे आरोप आहेत ते नवाब मलिक यांच्या गैरव्यवहाराबद्दल आणि अंडरवर्ल्डच्या असलेल्या नवाब मलिकांनी हे गैरव्यवहार आत्ता केलेत गणेशजी, किती वर्ष जुने व्यवहार होते. मग देवेंद्रजी आजपर्यंत हे प्रकरण समोर का घेऊन आले नाही? पण विशालजी तुम्ही असं का म्हणू शकता आम्हाला की ते आजच का काढले म्हणून? आज आम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळाली. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर ते आम्ही उघड केली. तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की ते आजच का केली म्हणून? मला सांगा हे आरोप खोटे आहेत का खरे आहेत याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा.
गणेशजी, या संदर्भातला तपास व्हावा, मात्र ज्या प्रकारे बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची आम्हाला आज त्याची- हायड्रोजन बॉम्ब संदर्भातला ज्या वेळेला खुलासा केला जातो किंवा तशा प्रकारचे एकमेकांना इशारे दिले जातात, राजकारण फक्त इथपर्यंत सीमित उरलेलं आहे का? हा प्रश्न गणेशजी हा फक्त भाजपपुरती मर्यादित नसून महेश चव्हाण यांना देखील मी प्रश्न करणार आहे. महेशजी, ज्या प्रकारचे आरोप केले गेलेले होते, राजकीय आरोप प्रत्यारोपांपर्यंत ठीक आहे, मात्र महेशजी, ज्या वेळेला एखाद्याच्या कुटुंबापर्यंत आपण जातो, अमृताजींचे फोटो देखील दाखवण्यात आले, याला नवाब मलिक हायड्रोजन बॉम्ब म्हणतात. महेशजी, नाही, ऐका, आता या गोष्टींची आत्ताच विजय चोरमारे सरांनी एक सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक मुद्दा मांडला, त्यामध्येच हे सगळं आलेलं आहे. आता का आलं नाव याचा आपण विचार करायचा करूया. आता जेव्हा समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप चालले होते, त्याच्यामध्ये बीजेपीने उडी मारली. बीजेपीने उडी मारून आताच म्हणजे गणेशजींना ते मान्य नाही. गणेशजी म्हणता आम्ही उडीच घेतलेली नाही आहे, आम्हाला फक्त हे प्रकरण आता मिळालं म्हणून आम्ही समोर आलो. बोला महेशजी. बरं, मी त्यालाही उत्तर देतो. मनीष बारुशाली जे पंच म्हणून त्या रेडच्या वेळेला तिकडे गेले होते, ते बीजेपीशी स्वतःला संबंधित व्यक्ती आहेत असं सांगत होते. ते बीजेपीशी संबंधित व्यक्ती आहेत. किरण गोसावी नावाची जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती एक चीटर म्हणून, किंवा ज्या व्यक्तीवर 2008 पासून 2018 पर्यंत 4 विविध पोलीस स्टेशन्समध्ये, पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले होते. पोलिसांच्या दप्तरी ते वॉन्टेड होते. ऐका ना, अशा आता मी बोलू देत मला, मध्ये बोलू नका कृपया, मी कोणाच्या मध्ये बोललो नव्हतो. तर अशा व्यक्तीला तुम्ही पंच म्हणून उभे करता. ही जी व्यक्ती समीर, हे कोण बोलताय मध्ये? माझं म्हणणं आहे की ते विषय असा आहे की ज्या गोष्टी आज गणेशजी, आम्ही आता बोलू देत ना. गणेशजी, मला काही ऐकायला येत नाही, जनतेला सुद्धा ऐकायला जाणार नाही. मी तुमच्यामध्ये बोललो नव्हतो. तुम्हाला जेव्हा संधी दिली जाईल तेव्हा तुम्ही कृपया बोलावं. जे म्हणायचं, जे म्हणणं मांडायचं ते म्हणणं मांडा. आता जनतेला कळू देत ना. आता तुमची चूक कळायला लागल्यावर गोंधळ घालू नका गणेशजी. माझं म्हणणं गणेशजी ऐका आता. संबंधित आहे म्हणण्यात गणेशजी ऐका आता. तुम्ही कशा चुकीचे होतात, कशा चुकीच्या ठिकाणी तुम्ही उड्या मारल्या, आणि का अमृताजींचं नाव ड्रग पेडलर बरोबर जोडलं गेलं, किंवा देवेंद्र फडणवीसांचे फोटो कसे ड्रग पेडलर बरोबर होते, हे जनतेने बघितलंय. आता तुम्ही असं मध्ये बोलून व्यत्यय आणून याच्यात काहीही फरक पडणार नाही. गणेशजी ऐका. गणेशजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. आपल्याला देखील बोलण्याची वेळ येतो. महेशजी, आपला मुद्दा पूर्ण करा. नवाब मलिक याच्याशी काही संबंध नाहीये. हा, आता बोलू का मी? बोला महेशजी. हा, विशालजी, थँक्यू. मी तेच सांगायचा प्रयत्न करत होतो की याच्यामध्ये अमृताजींचं नाव येण्यामागे हेच कारण होतं की ज्या प्रकारे बीजेपी याच्यामध्ये उडी मारून कारण नसताना उतरली. तुम्ही तर उडी मारणं वगैरे नंतरची गोष्ट, सुरुवातच बीजेपीने केली आहे. हे सगळं ऑर्केस्ट्रेटेड होतं, हा सगळा प्लान होता, हे ठरलेलं होतं. त्यासाठीच तर मनीष बानुशाली, किरण गोसावी अशी लोक मध्ये आली. आर्यन खानला जेव्हा पकडून गेले, हे बघा, एक गोष्ट क्लिअर आहे, जर कोणी ड्रग्सचा वापर करत असेल, जर कोणी ड्रग पेडलिंग करत असेल, जर कोणी ड्रगच्या काही कमर्शियल ऍक्टिव्हिटीज करत असेल, तर त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी. कायदा आपलं काम करतो. आम्ही एनसीबीच्या विरोधात नाही, आम्ही एनसीबीच्या विरोधात कधी जाणारही नाही. हा प्रश्न होता की जी व्यक्ती ही रेड मारते, जी व्यक्ती हे इन्व्हेस्टिगेशन कॅरी आउट करते, त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि त्यांच्या इंटेन्शन बद्दल आपण बोलूया. आता मगाशी वंजारी साहेब म्हणत होते राजकारण्यांवर त्यांनी बरीच चिखलफेक केली. राजकारणी एकमेकांवर चिखलफेक करतात हे मला माहिती होतं. आता वंजारी साहेब बाजूला बसून तेही चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणतात की राजकारण्यांचं काय चाललंय, त्यांना लाज काही राहिली आहे की नाही, अशी भाषा वापरायच्या आधी त्यांनी जी सुरुवात केली, सचिन वाजेसारखं ऑफिसर पासून त्यांनी सुरुवात केली. आता सचिन वाजे ज्याच्या गाडीमध्ये नोटा मोजण्याची मशीन मिळाली, तोही राजकारणी होता का? आणि त्या सचिन वाजेच्या आरोपांवरून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या परमबीर सिंगांनी, जे माजी पोलीस आयुक्त होते मुंबईचे, त्यांनी जे आरोप केले अनिल देशमुखांवर, ते आज फरार आहेत. मुंबईचा पोलीस कमिशनर आज फरार आहे. लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर सुद्धा मुंबईचा पोलीस कमिशनर पुढे येत नाहीये. त्या पोलिसाला, ऑफिसरला सुद्धा म्हणत होते की चांगल्या अधिकाऱ्यांना सपोर्ट करतो, चांगल्या अधिकाऱ्यांना आम्ही पाठिंबा देतो, असं बीजेपीचे प्रवक्ते म्हणत होते. आता त्यांना असं म्हणायचंय की जो कमिशनर सारख्या हुद्द्यावर जो माणूस काम करत होता, तो त्याला लुकआउट नोटीस जारी केल्यावर सुद्धा फरार आहे. तर हा चांगला अधिकारी आणि अशा अधिकारी. महेशजी, आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. गणेश आखेजी, मी आपल्यालाही बोलण्याची संधी देणार आहे. मला धनराज वंजारींना पुढचा प्रश्न करायचा आहे. राजकारणाच्या पातळीवरती सुरू असताना मात्र ज्या प्रकारच्या सर्व यंत्रणा त्याच्याशी जोडल्या असल्याचं आता समोर येताना दिसतंय. धक्कादायक बाब आहे खरं तर ही, की ज्या वेळेला आरोप प्रत्यारोप होतात एखाद्या ऑफिसरसाठी, एखाद्या असलेल्या खात्यासाठी, राजकारणी मंडळींना का पुढे यावं लागतं?
किंवा का अशा प्रकारे अधिकारी हे फक्त आता राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं झालेले आहेत आणि म्हणून मग या घटना राज्यामध्ये घडत आहेत का? धनराज वंजारी, यावेळेला बघत असलेल्या प्रेक्षकांच्या मनातही हेच प्रश्न असणार आहेत की खरं तर अधिकाऱ्यांचा आणि या राजकारण्यांचा थेटपणे संबंध कसा? ही गुंतागुंत तिथूनच सुरू होते. धनराजजी, माझा प्रश्न तोच आहे, जनतेसमोर तुम्ही काय मॉडेल ठेवताय? तुम्ही काय अकलेचे दिवे पाझरले ते आपल्या घरी ठेवा, पण आज जनतेला मेसेज काय जातोय? परमबीर सिंग पळाला ते म्हणतात, परमबीर सिंग पळालेला आहे. गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे. 6 गुन्हे अॅट्रॉसिटीचे कलम लावलेले गुन्हे त्याच्यावर आहे. का आपलं गृह खातं त्याला 6 पैकी एकही केसमध्ये अटक करू शकलं नाही? आज 2 इन्स्पेक्टर गोपाळे आणि सरोटे तुम्ही त्यांना उचलून अटक केली. इन्स्पेक्टर आहे म्हणून अटक केली. कमिशनर आहे म्हणून तुमची हिंमत नाही की त्याच्याबरोबर तुमचं साठलोट आहे. तेलगीमध्ये शर्माला अटक झाली, वगळणारे झाली, ते दिवस हा धनराज वंजारी विसरलेला नाही. मी बोलतोय, छातीवर पाय ठेवून बोलतोय. म्हणून माझ्या वक्तव्याचा विपर्यास अर्थ लावू नका महेशजी. कृपा करून माझ्या बोलण्यातलं प्रांजळ सात्विक संताप लक्षात घ्या. आज आम्ही राजकारण करतोय, ठीक आहे. आज बघितलं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांचं, 93च त्यांनी का निवडलं? ते बोलताना काय बोलले की लोकांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. तुम्हाला लक्षात आणून देतो, 93चा बॉम्बस्फोट हा ऐतिहासिक कलाटणी राजकारणाला देणारी घटना आहे, ज्यावरून शिवसेना मराठी माणसाचा पदर सोडून हिंदुत्वाकडे गेलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या 22च्या निवडणुकांमध्ये बीएमसीच्या तुम्हाला हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायची आहे का? तुम्ही राजकारणाच्या पलीकडे एक संवेदना, आपलं परसेप्शन न्या. आणि समाज जिवंत आहे. शिवरायाची रयत अजून मेलेली नाहीये. आज तरुण काय विचार करतात राजकारणाबद्दल? काय चाललेलं आहे हे? सूट मीडियामध्ये वाटेल ते आरोप. का संविधानिक यंत्रणा संपल्यात? संविधानिक यंत्रणा तुम्ही संपवल्या. इथले कमिशनर, इथले डीजी हे तुमच्या हुकूम होतात आहे का? सीबीआय मधला असताना आणि वर्मा तमाशा सगळ्या जगाने बघितला का? सीबीआयचं डायरेक्टर पद हे 6 महिने सुबोध कुमार जयस्वाल साठी रिक्त ठेवण्यात आलं, कारण सुबोध कुमार जयस्वालचं आणि अनिल देशमुखचं अधिकाऱ्यांच्या नेमणुकावरून वाकडं झालेलं होतं. ते प्रकरण शुक्लांचं आता चालू आहे तपासणी. हे सगळं तुम्ही कलेक्टिव्हली समावेशक दृष्टीने बघा. आपण चष्मा लाल घातला म्हणून लाल बघू नका. लाल काढून बघा, पांढऱ्या चष्म्यातून बघा. तुम्हाला सप्तरंगी धनुष्य काय आहे राजकारणाचं आणि त्यांच्या षडयंत्राचं. पॉलिटिकल एक्स्टॉर्शन, राजकीय खंडणी या राज्यामध्ये आणि देशामध्ये उकळली जाते. सगळे विवस्त्र हमाम मध्ये सारखे आहे. कुणीही या ठिकाणी कपडे घातलेला नाहीये. बरोबर धनराजजी, रोज एकमेकांचे कपडे उतरवणं इथपर्यंत ते सगळं मर्यादित झालंय की काय, असा खरोखर प्रश्न पडतो आणि याचा त्रासही होतो. गणेश आखेजी, मी आता आपल्याकडे येतो. आपल्याला वाटलं की फक्त मी आपल्याला हे प्रश्न विचारतोय, महेश चव्हाणांना देखील मी प्रश्न केले की ज्या वेळेला नवाब मलिक अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घेतात आणि थेटपणे एखाद्या राजकारण्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत, एखाद्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचलं जातं आणि थेटपणे हे बोललं जातं. मात्र यापूर्वी असलेले अनेक अधिकारी असतील, अनेक राजकीय पक्ष असतील, यांचंच साटलोट आहे की काय अशी शंका मनात येते आणि मग त्यामुळे फुसका की हायड्रोजन बॉम्ब याविषयी चर्चा करावी लागते. कारण चर्चेसाठी हा विषय तेव्हाच बोलावा लागतो ज्यावेळेला राजकारणी मंडळी अशा प्रकारची वक्तव्य करतात, एकमेकांना अशा प्रकारचे इशारे देतात. हे कितपत योग्य आहे गणेशजी? आज मान्य आहे की देवेंद्रजींनी आज पत्रकार परिषद घेतली आणि पुरावे सादर केले. मान्य आहे, त्यामधले आरोप किती सत्य किती असत्य हे यंत्रणा तपासतील आणि सत्य सगळ्यांसमोर येणार. त्यावेळेला देखील पुन्हा एकदा लोकशाही विशेषच्या माध्यमातून आपण चर्चा करूयात. कुणी केलेल्या आरोप प्रत्यारोपांचं या ठिकाणी जजमेंट करण्यासाठी आपण ही चर्चा घडवत नाही आहोत. मात्र गणेशजी, मला आपल्याला हा प्रश्न आता पुढचा करायचा आहे की सगळं हे गोष्टी घडत असताना नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेतली काय, देवेंद्रजींनी पत्रकार परिषद घेतली काय, एखादा अधिकारी येऊन माध्यमांसमोर बोलतो काय, त्याही पलीकडे जाऊन असलेलं साटलोट मात्र ज्यावेळेला उघड होतं त्यावेळेला शंकेला वाव उपस्थित होतो आणि म्हणून अशा प्रकारच्या चर्चा कराव्या लागतात. गणेशजी, आणि 2 गोष्टी आपण विशालजी लक्षात घेतल्या पाहिजे की मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो, ज्या पद्धतीने नवाब मलिकांनी या विषयाला जाणीवपूर्वक कलाटणी दिली, जेव्हा त्यांचे जावाई
त्यांच्या जावयांच्या वरती ज्या पद्धतीप्रमाणे एनसीबीनं म्हणजे कार्यवाही केली तेव्हापासून ते दिवसल्यासारखं त्यांनी सुसाट अशा पद्धतीचं त्या प्रकरणाचा संबंध म्हणजे कोण कोण त्याच्याशी संबंधित आहेत, कोण आहेत, मग ती वाचलेली व्यक्ती भाजपचे कसे संबंधित आहेत वगैरे वगैरे या गोष्टी त्यांनी भाजपला त्यांना वाटायला लागलं की जी एनसीबीने कार्यवाही केलेली ती भारतीय जनता पार्टीने सांगितल्यामुळे केलेली असं गृहीत धरून ते त्या प्रकरणाच्या पाठीमागे लागले आणि त्याच्याशी संबंधित असलेले सगळे लोक हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहेत अशा पद्धतीचे त्यांनी आरोप सुरू केले. वास्तविकता खरं म्हणजे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की अशा गुन्हेगाराची पाठराखण करणं एखाद्या राजकीय मंत्र्याला आणि महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री असलेल्या माणसाला खरं म्हणजे ते शोभत नाही, त्यांनी करायला नको, अशा पद्धतीचे विधान करायला नको. खरं म्हणजे याच्या संदर्भामध्ये एनसीबीचा तपास होईल. अशा प्रकरणामुळे नवाब मलिकच्या सारख्या माध्यमांच्या समोर त्यांनी केलेली स्टेटमेंट, त्यांनी केलेले आरोप याच्यामुळं जी काही आपलं तपास अधिकाऱ्यांच्या वरती त्यांच्यावरती मॉरल त्यांचं डिमॉरलाइज होतं, ते त्यांचं खच्चीकरण होतं. माझं म्हणणं की हे गोष्ट करायला नको. ज्या गोष्टी त्यांना करायच्या होत्या त्यांनी माध्यमांच्या ऐवजी त्यांनी डायरेक्ट मग एनसीबीच्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करायला पाहिजे होती. फार तर त्यांना वाटत असेल तर त्यांनी कोर्टाकडे जायला पाहिजे होतं. पण त्यांनी माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सांगून भारतीय जनता पार्टीला यांनी मध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला, ओढण्याचा जो प्रयत्न केला तो अत्यंत दुर्दैवी आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचा एक सरकारमधला एक जबाबदार मंत्री, एका पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता, मुख्य प्रवक्ता यांनी अशा पद्धतीची ही लढाई मला असं वाटतं की ज्या पद्धतीने स्वतःला योद्धा समजायला लागलेत, ते लढाई करायला लागलेत. पण कशासाठी लढाई करतायत? गुन्हेगाराला पाठीशी घालण्याची लढाई करताय तुम्ही. गुन्हेगारी उघड करण्यासाठी, घोटाळा उघड करण्यासाठी तुम्ही लढाई केली असती तर तुमचं अभिनंदन केलं असतं. पण गुन्हेगारांना व्हॉट एव्हर मे बी त्याच्या मागे कोणी षडयंत्र केलं असेल, त्यांनी कोणी प्लॅन केले असतील, ज्या पद्धतीने जे काही केलेलं असेल तर ते केलेलं जरी असलं तर माझ्या मनाचे गुन्हेगार असे ते गुन्हेगार आहे. बरोबर आहे गणेशजी. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. मग या आरोप प्रत्यारोपांमध्ये नेमकं गुन्हेगार कोण हे ठरवण्यासाठी त्या यंत्रणा निश्चित काम करतील. गणेशजी, गणेशजी आपल्याला पुन्हा एकदा बोलण्याची मी संधी देणार आहे. प्रत्येक मान्यवरांना बोलण्याची यामध्ये संधी मिळणार आहे, कारण कार्यक्रमाच्या आपण खरं तर शेवटाकडे जातो आहोत. आणि शेवटाकडे जात असताना एक प्रश्न उपस्थित होतो की बॉम्ब फोडा, पण फुसके बॉम्ब सोडून किंवा फुसके बॉम्ब फोडून नेमकं होणार तरी काय? हायड्रोजन बॉम्ब, ज्याला आज नवाब मलिक म्हणतात की तो उद्या फोडण्यासाठी 10 वाजेपर्यंतची वाट पहा, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप का करावेसे वाटतात? जर एकमेकांची उणीधुणी काढायचीच असतील तर थेटपणे काढा. माध्यमांसमोर येण्याच्या ऐवजी जर आपल्याकडे सर्व पुरावे आहेत तर न्यायव्यवस्था असतील, विविध प्रकारच्या यंत्रणा असतील, त्यांच्याकडे का थेटपणे जाऊन हे दिलं जात नाही? जसा सर्वसामान्यांचा या यंत्रणांवरून हळूहळू विश्वास उठत चाललेला आहे, तशाच प्रकारे या राजकारणी मंडळींचा देखील विश्वास या यंत्रणांवरून उठलेला आहे का? या अनुषंगाने चर्चा करूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि थेट चर्चेकडे वळण्याच्या आधी आपण राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांच्याकडे जाऊयात, कारण शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत. आणि ज्या प्रकारे आज आरोप प्रत्यारोप हे माध्यमांच्या समोर न केले जातात, तेच थेटपणे या यंत्रणांसमोर का दिले जात नाही, किंवा यंत्रणांकडे का सुपूर्द केले जात नाही, आणि मग त्यानंतर गुन्हेगार कोण हे स्पष्ट का केलं जात नाही? विजय चोरमारेजी, जे राजकीय चित्र सध्या रंगताना आपल्याला दिसतं, ज्या प्रकारच्या पत्रकार परिषदांमधून होणारे आरोप आपल्याला पाहायला मिळतात, जनतेचा तर अनेक यंत्रणांवरचा हळूहळू विश्वास उठत चालल्याचं दिसतंय. हे आरोप प्रत्यारोप सिद्ध होतीलही, मात्र थेटपणे त्या यंत्रणांवरचा विश्वास हा राजकारणी मंडळींचा देखील आता कमी झालेला आहे का, हा प्रश्न आहे. अगदी थोडक्यात विजयजी. नाही, मुळात विचार एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे तात्कालिक स्वरूपाचेच असतात, त्यातून पुढे काहीही निष्पन्न होत नाही. बरोबर. आपण 1994-95 मध्ये ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले आणि त्यानंतर मुंडे 5 वर्ष गृहमंत्री होते, त्यातलं काही सिद्ध करता आलं नाही त्यांना. किंवा गेल्या वेळी ज्यावेळी फडणवीस सत्तेवर होते त्यांनी अजित पवारांच्यासह अनेकांच्यावर सिंचन घोटाळ्याचे अनेक आरोप केले आणि 5 वर्षात त्यांना काही सिद्ध करता आलं नाही. म्हणजे केवळ आरोप करायचे, त्या आरोपाच्या तव्यावर राजकीय पोळी भाजून घेऊन निवडणुका जिंकायच्या आणि नंतर विसरून जायचं, हे केवळ राजकारणापुरतंच असतं. आणि आता सुद्धा मला वाटतं हे आरोप प्रत्यारोपाचं सत्र आहे. हे आताच्या काळात जे राजकारण चाललंय त्या राजकारणात आपला
मला आवाज अधिक मोठ्यानं काढण्यासाठी जे सुरू आहे, मला वाटतं यात वाईट गोष्ट एवढीच आहे की जे आर्यन खानचं प्रकरण आणि एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्याकडून ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एक केंद्रीय यंत्रणा झुंडशाहीच्या पद्धतीने वागून अधिकारांचा गैरवापर केलेला आहे आणि हा विषय दुर्लक्षित राहू नये, हा विषय बाजूला पडू नये एवढंच मला वाटतं. कारण हा विषय गंभीर आहे एका केंद्रीय यंत्रणेकडून होणाऱ्या अधिकारांच्या गैरवापराचा आणि त्याच्यावरच पुढच्या अधिक लक्ष देऊन त्याच्या मुळापर्यंत जाऊन तिथले जी कीड आहे ती कीड नष्ट करण्यासाठी प्राधान्य द्यायला पाहिजे. एक केंद्रीय यंत्रणा अधिक स्पष्ट पारदर्शक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला बरोबर. कारण आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. खरोखर राजकीय हेतू पुरतेच फक्त हे आरोप प्रत्यारोप असतात, त्यानंतर ते विरतातही. मात्र जनता ते लक्षात ठेवते याचा मात्र राजकारण्यांना कुठेही विसर पडू नये. धनराजची मला एका वाक्यात आपल्याकडनं उत्तर आता अपेक्षित आहे की एका बाजूला सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांनंतर मात्र येत्या काळात काय निष्पन्न होणार आहे. थेटपणे मी यावेळेला महेश चव्हाण आपल्याकडे येतो. महेशजी, उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असं म्हणताय, त्याचा वेगळा मुहूर्त काढण्यात आलेला आहे किंवा मग आजच ते आरोप प्रत्यारोप का नाही झाले ज्यावेळेला देवेंद्रजी हे सगळं बोलून गेले? महेशजी. नाही, हे बघा, जेव्हा आरोप खोटे करायचे असतात, जसं भाजपा नेहमी करत असते, तेव्हा तयारीची गरज लागत नाही. किंबहुना आता तुम्ही जर मी आता असंही म्हटलं की आज तुम्ही जर विचारत असाल की उद्या का, आजच काय नाही झाले, तर मग देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीच्या आधी सांगितलं की मी दिवाळीच्या नंतर बॉम्ब फोडणार आहे. त्यांनी 4-5 दिवसाची वेळ का घेतली? मला प्रश्न एकच विचारायचा आहे आपल्याला, हे आरोप प्रत्यारोप होत असतील, ते राजकीय असतील, अराजकीय असतील, काय असेल, हा तुमचा आणि प्रेक्षकांचा विषय आहे. ते त्याच्यातून आपली ज्या काही चर्चा होत आहेत किंवा जी काही वृत्त येत आहेत रोज, त्याच्यातून त्यांचं जे काही वाचन होते किंवा बातम्यांमधून त्यांना जी काही माहिती मिळते त्याच्यावरून त्यांचं मत होतच असतं, ते बनमतच असतात. पण माझा एक प्रश्न आहे की जर असं वाटत असेल आपल्याला किंवा वंजारी साहेबांना की माध्यमाच्या समोर येऊन आरोप प्रत्यारोप का होतात, तर मला एक गोष्ट इथे विचारायची वाटते. आता ही जी मूळ सुरुवात जिथे झाली ती सुरुवात होती आर्यन खानवर पडलेली रेड आणि त्याला झालेली अटक. ही बातमी माध्यमांकडे नवाब मलिकांनी आणली का? ही बातमी माध्यमांपर्यंत कुठून पोहोचली? एनसीबी थ्रू पोहोचली की समीर वानखेडे थ्रू पोहोचली हे आम्हाला माहित नाही. त्यांचं हे पोहोचवण्यामागे माध्यमांच्या मागे काय उद्दिष्ट होतं? हे बीजेपीचा त्याच्यामध्ये काही हात होता का? त्याचा काही संगनमत होता का? याच्यावर सुद्धा विचार व्हायला हवा. आणि माझी एक आपल्याला नम्र विनंती आहे, जर माध्यमांना असं वाटत असेल की राजकीय पक्ष नवाब मलिक रोज माध्यमांसमोर नवीन नवीन विषय आणतात आणि लोकांचा जर वेळ वाया घालवत आहेत किंवा याच्यातून काही चांगलं होत नाहीये, हे वक्तव्य माध्यम म्हणून मी किंवा लोकशाही न्यूज चॅनलला केलेलं नव्हतं. आमचं म्हणणं एवढंच आहे, ज्यावेळेला आपल्याकडे थेटपणे पुरावे असतात त्यावेळेला या यंत्रणांकडे ते का नाही सोपवले जात? काही यंत्रणांवरचा देखील विश्वास आता राजकारणी मंडळींचा उडत चाललेला आहे, हा प्रश्न होता. त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये एवढीच अपेक्षा. गणेशजी, जाता जाता फक्त आपल्याला एक प्रश्न आहे, कुणाचा बॉम्ब सगळ्यात मोठा असणार आहे आणि कोणाचा बॉम्ब खरा असणार आहे, तो फुसका ठरू नये? गणेशजी. विशालजी, खरं म्हणजे आम्ही अशा पद्धतीचा बॉम्ब म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला म्हटलं ना की आता ज्या पद्धतीनं की कारण नसताना नवाब मलिकांनी या सगळ्या प्रकरणाशी भारतीय जनता पार्टीचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही नाही केला. आम्ही फक्त म्हटलं की गुन्हेगार आहेत, कोण गुन्हेगारांच्या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला करायचे ते शोध देईल की ती जी तपास यंत्रणा करायचं ते करेल. पण नवाब मलिकांनी याला राजकीय त्याला रंग दिला आणि राजकीय रंग देऊन ते रोज अशा पद्धतीच्या माध्यमांच्या समोर पत्रकार परिषदा घेऊन लोकांना सांगायला लागले. आता का ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्र फडणवीसांनी आज नवाब मलिकांच्यावरती जे काही म्हणजे आरोप करण्यापेक्षा त्यांनी त्यांचे असलेले संबंध हे कागदपत्र विघडून सगळ्या गोष्टी पुरावे देखील सादर करण्यात आलेले आहेत. माझं म्हणणं आहे की आता नाही या संदर्भामध्ये म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अशा पद्धतीचं त्यांनी देऊ देत ना. ठीक आहे, त्यांचा हायड्रोजन बॉम्ब आहे का आणखी कुठला बॉम्ब आहे ते फोडू देत त्यांनी, त्याला फोडायचे. त्याला भारतीय जनता पार्टी घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस काय आहे ते साऱ्या महाराष्ट्राला देशाला माहित आहे, तुम्हाला सांगतो की. आणि बरोबर. गणेशजी, संबंध आहेत. गणेशजी, आणखी काही दिवस आपल्याला वाट पाहावे लागतील. या आरोप प्रत्यारोपांमध्ये कितपत तथ्य हे देखील स्पष्ट होईलच. महेशजी, खरं तर वेळ संपलेली आहे त्यामुळे आपल्याला वेळ देता येत नाहीये पुढच्या चर्चेसाठी. धन्यवाद. गणेश हाके, धनराज वंजारी, विजय चोरमारे आणि महेश चव्हाण या चर्चासत्रामध्ये आपण आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. माध्यमांसमोर प्रत्येक पक्ष काय येतो हा खरं तर आजचा प्रश्न नाही आहे. माध्यमांसमोर आल्यानंतर ज्यावेळेला एकमेकांना थेटपणे इशारे दिले जातात त्यावेळेला या इशाऱ्यांमध्ये कितपत तथ्य असतं, खरोखर बॉम्ब फोडले जातात की तो फुसका बार ठरतो,
याचा देखील कुणीतरी विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपल्याकडे पुरावे आहेत ते तपास यंत्रणांकडे जावे, तपास यंत्रणांकडे हे पुरावे गेल्यानंतर त्यातली सत्यता सिद्ध व्हावी. आजपर्यंत माध्यमांनी प्रत्येक बातमी, प्रत्येक गोष्ट तितक्याच पोटतिडकीनं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. मात्र कुठल्याही पक्षाचा अजेंडा न घेता जे घडतंय तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते दाखवत असताना देखील आपल्याकडच्या पुराव्यांमधून किंवा आलेल्या प्रत्येक केसमधून किती केसेस सॉल्व्ह झालेल्या आहे हा जर प्रश्न केला तर यात गैर ते काय. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.